बघा, मी प्रत्यक्ष आज इथे भेट देऊन बघितला आहे। खरं तर हा प्रकल्प कसा सुरू झाला, जिथे बाजूला एवढा मोठा बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, एवढा मोठा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेला एवढा मोठा स्तूप आहे आणि त्याला वारंवार आपण दुरुस्त करून त्या स्तूपाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची नेहमी सर्व आंबेडकरी जनता काळजी घेत असते, कारण ते इतकं मोठं श्रद्धास्थान आहे। आणि अशा वेळेस अशी हे कुठलेही कामं करत असताना जनतेचा विचार व्हायला पाहिजे, जनतेच्या भावनाचा विचार व्हायला पाहिजे। समितीने ते का म्हणून दिलं, कारण इथे ज्यावेळेस बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव असेल, दीक्षा भूमीमध्ये होणारे कार्यक्रम असतील, त्यावेळेस आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येने इथे येते। त्यावेळेस ते थांबणार कुठे? अख्खा ग्राउंड डिस्टर्ब करून टाकला आहे आणि या स्ट्रक्चरमुळे उद्या जर स्तूपाला तडा गेले तर मग काय, कोण जबाबदार? हे केवळ पैसे कमवण्याचा हा नवीन धंदा इथे मला दिसतो आहे। कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता अशा प्रकारचा हे जे काम आहे, आज सकाळपासूनच आमचे प्रकाश भाऊ या ठिकाणी, प्रकाश भाऊ गजबे या ठिकाणी आहेत। मी त्यांच्याशी चर्चा केली, अनेकांशी चर्चा केली, त्यांच्या भावनांचा उद्रेक आहे। आता शासनाने ही स्थगिती नाही, हे रद्द करा आणि हे लेवल करून द्या परत। समितीने घेतलेला निर्णय जनतेला मान्य नसेल तर समिती काय म्हणजे काही वरतून टपकलेली नाही आहे समितीचं सगळं ऐकायला, आणि त्यामध्ये जनतेच्या उद्रेकाचा विचार करून हे सगळं थांबवलं पाहिजे। मी उद्या सभागृहात मागणी करणार आहे आणि तुम्हाला जागा, अतिरिक्त जागा पुन्हा कृषीची आहे, ते 4-5 एकर जागा सातत्यानं ती मागणी आहे दीक्षाभूमीसाठी आमची मागणी, आणि ही सगळ्या समाजाची मागणी आहे, आंबेडकरी जनतेची मागणी आहे। आणि ती जागा लवकरात लवकर मिळवून दिली तर तिकडे काय करायचं आहे, पार्किंग करता येईल 4 एकर जागेमध्ये आणि हा ग्राउंड जसा तसा कामात आणता येईल। मी उद्या सभागृहामध्ये मागणी करणार आहे, हे जे करा, डिस्मेंटल करा, गड्डा बुजवून द्या, तिथे करायचं आहे तर सौंदर्यीकरण करून एक गार्डन करा आणि हे काम त्वरित थांबवा म्हणून मागणी करणार आहे। मी आपल्या सगळ्यांना सांगतो या माध्यमातून, जर हे 15 दिवसात जर झालं नाही तर मी आंबेडकरी जनतेला, आणि प्रकाश भाऊ गजबे इथं सकाळपासून आहे, आम्ही उपस्थित राहू आणि जनतेच्या भावनाचा विचार करून जनता JCB आणून हे बुजवेल त्याला सरकार काही करू शकणार नाही। ती सुद्धा काम जनता करेल, कायदा हातात घेईल। ती पाळी सरकारने आणू नये आणि ते त्वरित त्याच्यावर स्थगित केली, ते रद्द करावं आणि तो लेवल करून द्यावा, या भावनेचा विचार करावा। बघा, निधी आहे त्याच्यामागे, आता शासनाचा निधी आहे, शासन नेहमीच अनेक वर्षापासून दीक्षाभूमीला निधी देत असते। सुरुवातीपासून विलासराव देशमुखांच्या पासून स्मारकांना निधी मिळत असते आणि आपल्या या कामाचा, विकासाचा लाखो अनुयायी ज्यावेळेस येतात तर त्यांच्या व्यवस्थेसाठी या सगळ्या व्यवस्था आपण करतो। याचा अर्थ असा नाही की त्या दीक्षाभूमीमध्ये कुठलंही काम होत असताना जनतेच्या भावनेचा विचार न करता कुठलंही काम करणं, ते मग संस्था असू दे, सोसायटी असो, कुठलीही असो, त्यांना लोकांच्या भावना विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे। पण ते झालेलं दिसत नाही आणि कदाचित अनेक मधामध्ये कल्पना आल्या की त्या मेट्रोची पार्किंग तिकडे टाकणार, ही पण अफवा मधामध्ये आली होती, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, पण सरकारकडून कुठलीही त्यावर खुलासा झाला नाही, कुठलाही खुलासा केला गेला नाही, त्यामुळे संभ्रम वाढला आणि ज्या पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे, एकदम सुपापर्यंतचं जे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे, आता इथे येणारे लाखो लोक थांबणार कुठे? हा सगळा ग्राउंड डिस्टर्ब केला तर ऊन पावसाची तमा न बाळगता बाबासाहेबांच्यावर स्वतःच्या वडिलापेक्षा जास्त प्रेम करणारी ही जनता आहे। आमचा खरा बाप कोण तर बाबासाहेब म्हणतात, कारण बापापेक्षाही मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आणि त्यांच्या भावनेचा विचार न करता तुम्ही जर अशा पद्धतीचं काम करत असाल तर हे निषेधार्ह आहे। आणि सोसायटीने सुद्धा, त्या समितीने सुद्धा यापासून धडा घेतला पाहिजे। आणि समिती काय आहे, जनतेने जर हातात घेतलं तर समिती कोण विचारणार? समितीला कोण निवडतं? जनता निवडते आणि जनतेतून जर ते उद्रेक होत असेल ते थांबलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। सर, हिंदी में बताइए। देखिए, ये जो अभी कंस्ट्रक्शन चल रहा है, ये जो प्रोजेक्ट चल रहा है, जो पार्किंग का, अंडरग्राउंड पार्किंग का, इससे सब लोगों की भावना का उद्रेक हुआ है। लोग परेशान है इससे कि क्योंकि
इससे जो स्तूप है बाबा साहब का उसको भी कुछ हानि पहुंचने की लगता है। तो इस स्थिति में ये काम रुका जाए और ये लेवल किया जाए, क्योंकि लाखों लोग यहाँ पे आते हैं दर्शन के लिए। जैसा कि जो भी कार्यक्रम होते हैं, अभी आपको पता है कि बाबा साहब के दीक्षांत समारोह में भी जो लोग आते हैं तो कितने करोड़ों में लाखों में लोग आते हैं। तो ये सब लोगों की व्यवस्था कहाँ होगी? वो बारिश हो धूप हो कोई परवाह नहीं करते, यहाँ पे आके रुकते हैं। अब वही जगह में ये ग्राउंड कम हो जाए और वहाँ से नज़दीक होने से उसको तकलीफ, ये पूरे स्ट्रक्चर को कुछ हानि हो जाए, तो इसलिए अम्बेडकरी जनता की भावना है कि ये स्ट्रक्चर नहीं होना चाहिए, इसको लेवल करके दो और ये कैंसिल करो। तो सरकार ने तो अभी स्टे किया है, सरकार से हमारी मांग है कि इसको कैंसिल करे और समिति को भी विश्वास में लेने की ज़रूरत नहीं। समिति ने भी अपना सुमोटो एक लिखकर लेटर दे देना चाहिए कि भावना का, लोगों के भावना का कदर करते हुए इसको ये प्रोजेक्ट को रद्द करके उसको लेवल किया जाए। यही मांग हम कल हाउस के अंदर में उठाएंगे। और जो 4 एकड़ जगह कृषि 4.5 एकड़ जगह कृषि विभाग की है, वो जगह लीजिए, वहाँ पे अंडरग्राउंड पार्किंग करिए। देखो, जब भी महापरिनिर्वाण दिन हो या बाबा साहब का दीक्षांत समारोह, यहाँ पे आने वाले लोगों को तो गाड़ियाँ तो बाहर ही रोक जाती, यहाँ तक गाड़ी नहीं आती, तो फिर पार्किंग की व्यवस्था की जरूरत क्या है? लोग तो पैदल आते हैं यहाँ तक, वहाँ तक गाड़ियाँ भी नहीं आने देते, क्योंकि इतना बड़ा तादाद में लोग आते हैं। तो ज़रूरत क्या है और कितने गाड़ियों की पार्किंग होने वाली है? और इससे जो हानि होगी इतना बड़ा ये पावन स्थल को, तो उसके लिए जिम्मेदारी किसकी? तो ये सब भावना का आदर रखते हुए ये रद्द करके इसको लेवल किया जाए, ये मांग मैं करूँगा। और 15 दिन के बाद में नहीं होगा तो मैं जनता के साथ देकर मैं खुद भी यहाँ खड़ा रहूँगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।